नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाची 2022, 2023, 2024 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे पूर्व परीक्षेच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। विभाग 1 गद्य 18 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न पहिला अ, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, 7 गुणांसाठी आहे। त्यातील कृती क्रमांक 1 आकृतिबंध पूर्ण करा, 2 गुणांसाठी। आंब्या फणसाशिवाय अपूर्ण वाटणाऱ्या बाबी, त्या बाबी त्या ठिकाणी लिहायच्या आहे। पुढे उतारा देखील देण्यात आलेला आहे, आपण तो उतारा वाचणार आहोत। दुसरा प्रश्न चैत्रात झोके घेणारे आणि हा प्रश्न आहे चैत्र मासाला दिलेली उपमा। पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका उतारा वाचून घ्यायचा आहे आणि ही सर्व प्रश्नपत्रिका तुमच्या वहीत सोडून प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। उतार्यावर आधारित कृती क्रमांक 2 कारण लिहा। वसंतात कावळे आणि पोपट यांचे अस्तित्व आंब्याच्या झाडाभोवती जाणवते। दुसरा प्रश्न आहे हिरवे कोके हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे 1 गुणासाठी। त्यानंतर कृती क्रमांक 3 वसंत म्हणजे पक्ष्यांकरता पर्वणी असते, विधान स्पष्ट करा। पुढे आहे आ प्रश्न खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आता पुढील उतारा हा 7 गुणांसाठी आहे आणि त्यावर आधारित कृती क्रमांक 1 चौकटी पूर्ण करा। मोकळ्या अंगणात झोपण्याची संधी लेखिकेला या काळात मिळेल आणि दुसरी चौकट आहे गॅलरीत झोपण्याची संधी मिळण्याचा काळ। दुसरा प्रश्न बघा, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा, 1 गुणासाठी आहे। पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधान पूर्ण करायचे आहे। दुसरे विधान लेखिकेला टिंबटिंब आळस नव्हता। 3 पर्याय दिलेले आहेत, अभ्यासाचा, कामाचा, वाचनाचा। तिघांपैकी योग्य पर्याय लिहायचा आहे। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे, या उतार्यावर आधारितच कृती क्रमांक 1 होती। उतार्याचा पुढील भाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कृती क्रमांक 2 कारण शोधा, आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण। दुसरा प्रश्न आहे पाठांतर हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। कृती क्रमांक 3 सुट्टीची वाट पाहणं या बाबतीतील तुमचे अनुभव लिहा। पुढे आता ई प्रश्न बघा, तिसरा उतारा आहे खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। हा उतारा 4 गुणांसाठी देण्यात आलेला आहे आणि पुढील उतारावर आधारित कृती क्रमांक 1 आकृती पूर्ण करा। वाचवलेले पैसे या गोष्टींसाठी उपयोगी पडतात। आजार, शिक्षण, लग्न, सहली।
कृती क्रमांक 2 चौकटी भरा. काटकसर करून वाचवलेली गोष्ट. आणि हा प्रश्न आहे बचतीमुळे होणारी गोष्ट. अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका आहे. सर्व उत्तरे हे उतारातच देण्यात आलेली आहेत. दुसरा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणकोणत्या गोष्टींची बचत करता येते? तर वीज, पाणी आणि फार काय तर वेळेची सुद्धा बचत करता येते. त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. विभाग 2 पद्य 16 गुणांसाठी आहे. या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. व्हिडिओ थांबवून प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. प्रश्न दुसरा अ, कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 1 आकृत्या पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागृत केलेला. आणि चौथा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बळावर रणशिंग फुंकले. कृती क्रमांक 2 कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावायच्या आहेत 2 गुणांसाठी. त्या ठिकाणी आपण जोड्या लावून घेतलेल्या आहेत. कृती क्रमांक 3 तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या. या पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा 2 गुणांसाठी. कृती क्रमांक 4 काव्य सौंदर्य 2 गुणांसाठी आहे. ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळीतील आशय सौंदर्य स्पष्ट करायचे आहे. प्रश्न दुसरा आ, खालील दिलेल्या 2 कवितांच्या शीर्षकांपैकी कोणत्याही एका कवितेचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करा 4 गुणांसाठी. 2 कवितेंची नावे दिलेली आहे भरतवाक्य आणि दुसरे आहे खोद आणखी थोडेसे. मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करायचे आहे. दुसरा प्रश्न, खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा 4 गुणांसाठी आहे. धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन 6 गुणांसाठी आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 3 कृती दिलेल्या आहेत. कोणत्याही 2 कृती तुम्हाला 6 गुणांसाठी सोडवायच्या आहे. म्हणजे प्रत्येक कृतीला या ठिकाणी 3 गुण मिळतील. 2 कृती सोडल्या तर 6 गुण. विभाग 4 भाषा अभ्यास 16 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न चौथा अ, व्याकरण घटकांवर आधारित कृती. समास, खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासांची नावे लिहा. पुढे दुसरा आहे शब्दसिद्धी. खालील शब्दांना की हे प्रत्यय लावून योग्य शब्द तयार करा. माणूस, माणुसकी, उन्हाळ, उन्हाळकी, पाटील, पाटीलकी, गाव, गावकी. पुढे तिसरा प्रश्न आहे वाक्प्रचार. खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणत्याही 2 वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे आहे 4 गुणांसाठी. प्रश्न चौथा आ, भाषिक घटकांवर आधारित कृती 8 गुणांसाठी आहे. पहिला प्रश्न आहे शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. त्यातील ब प्रश्न आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. खरेदी, विक्री, नवे, जुने. क प्रश्न, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे 1 गुणासाठी. कामाची टाळाटाळ करणारा. दुसरे आहे लहानपणापासूनचा मित्र. ड प्रश्न बघा, खाली शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. अनाकलनीय, त्याच्यापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे.
दुसरा प्रश्न, लेखन नियमानुसार लेखन. खाली शब्दातील अचूक शब्द ओळखायचे आहेत. तिसरा प्रश्न, विरामचिन्हे. योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. राजाभाऊ म्हणाले, आमचे हॉटेल चांगले प्रशस्त आहे. चौथा प्रश्न आहे, पारिभाषिक शब्द. प्रचलित मराठीतील शब्द लिहायचे आहेत. सर्व्हिस, क्वालिटी या शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहायचे आहेत. विभाग 5, उपयोजित लेखन 24 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न 5वा अ, खालील कृती सोडवा. 6 गुणांसाठी आहे पत्रलेखन. दोन पत्र दिलेले आहेत. दोघांपैकी कोणतंही एक पत्र लिहायचं आहे किंवा त्याला और सारांश लेखन देण्यात आलेले आहे. तुमच्या शाळेत 2 दिवसीय सुलेखन कार्यशाळा घेण्यासाठी विनंती पत्र लिहा किंवा त्याला और दिलेले आहे. सुलेखन कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य मागवण्यासाठी मागणी पत्र लिहा किंवा त्याला अजून और दिलेला आहे. सारांश लेखन विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिलेल्या उत्तराचे सारांश लेखन लिहा. आता आपण तो उतारा पाहू. कोणत्या उत्तराचे तुम्हाला सारांश लेखन लिहायचे आहे. या ठिकाणी हा जो उतारा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक 1 मधील, या उत्तराचे तुम्हाला सारांश लेखन लिहायचे आहे. प्रश्न 5वा आ, खालील कृती सोडवा. कोणत्याही 2 कृती तुम्हाला 10 गुणांसाठी सोडवायच्या आहेत. पहिली कृती आहे जाहिरात लेखन. शालेय गणवेश या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा. आणि दुसरी आहे कथा लेखन. खाली कथेची सुरुवात दिलेली आहे, त्यावरून कथा पूर्ण करायची आहे. या ठिकाणी कथेची सुरुवात देण्यात आलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला कथा पूर्ण करायची आहे. आणि तिसरी कृती आहे बातमी लेखन. तिघांपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. बातमी लेखन, खालील विषयावर बातमी तयार करा. सर्व नागरिकांसाठी आधार कार्डचा नंबर आपल्या बँक खात्यास लिंक करणे अनिवार्य. या विषयावर बातमी तयार करायची आहे. प्रश्न 5वा ई, लेखन कौशल्य. कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे. एक आहे प्रसंग लेखन. मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे प्रसंग लेखन करायचे आहे. दुसरे आहे आत्मकथन. कचरापेटी तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून कचरापेटीचे आत्मकथन लिहा. तिसरे आहे वैचारिक लेखन. खाली मुद्द्यांच्या आधारे स्वच्छ भारत आजची गरज या विषयावर निबंध लिहा. त्या ठिकाणी मुद्दे सुद्धा दिलेले आहेत. त्या मुद्द्यांचा उपयोग करून तुम्हाला ते लेखन सहज करता येईल. 3 लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे 8 गुणांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.